नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. पाहूया आज मी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर कोणती रेसिपी बनवते. पहा तर मग रेसिपी. आज रेसिपी आवळा सरबत. मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. आवळे धुवून घेते. आवळे 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. एक एक आवळा मी कपड्याने कोरडा करून घेते. पूर्ण सरबत बनवेपर्यंत पाण्याचा अंश आपल्याला ठेवायचा नाहीये, नाहीतर सरबत खराब होतं. आपण उन्हाळ्यामध्ये बाहेरून उन्हात जाऊन आलो की आवळा सरबत घरामध्ये बनवून ठेवलेला असेल तर आपण ते पिऊ शकतो. सगळे आवळे मी कोरडे करून घेते. कोरडे केलेले आवळे किसून घेते. तुम्ही बारीक चिरूनही घेऊ शकता. आवळे किसून झालेले आहेत. मिक्सरचं भांडं कोरडं घेतलेलं आहे. आवळ्याचा किस मिक्सरच्या भांड्यात ओतते. जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर 2 वेळा तुम्ही आवळ्याचा किस मिक्सरला फिरवू शकता. हा किसलेल्या आवळ्याचा आपल्याला ज्यूस बनवून घ्यायचा आहे. शक्य तितकं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे, पाणी वापरायचं नाही. अशा पद्धतीने किसलेले आवळे मिक्सरला वाटून घेतलेत. सुती कापड घ्यायचं. हे आवळ्याचं मिश्रण शक्य तितका ज्यूस आपल्याला पिळून घ्यायचा आहे. कॉटनचाच कपडा घ्यायचा आहे. इतका आवळ्याचा रस निघालेला आहे. आवळ्याचा रस काढला. हा आवळ्याचा चोथा. काय करायचं, पाणी गरम करायचं आणि हा चोथा पाण्यामध्ये घालून उकळा. केस धुण्यासाठी ते पाणी वापरू शकता. आवळ्याचा ज्यूस. मी अर्धा किलो आवळे घेतलेत. त्यासाठी मी 400 ग्राम साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण थोडं कमी अधिक करू शकता. साखर ओतते आणि फिरवून घेते. आता गॅसची फ्लेम मी चालू करते. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे. आता इथेच उभं राहून एकसारखं ढवळायचं आहे. छान असं उकळून घ्यायचंय. साखर विरघळायला हवी आहे आणि एकसारखं मी ढवळते. आवळ्यामध्ये सी विटामिन भरपूर प्रमाणामध्ये असतं. आवळ्याच्या रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर आहेत, आपण पाहू शकता. वाळवणाच्या रेसिपी, पापड, कुरडई वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर अपलोड केलेले आहेत. बऱ्याच जणांनी पाहिलेले आहेत. ज्यांनी पाहिल्या नाहीत ते रेसिपी पाहू शकतात. सरबत बनवताना जी भांडी वापरतो ती कोरडी करून घ्यायची आहे. पाण्याचा अंश नसावा. भरणी सुद्धा आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे. भरणीमध्ये सरबत भरताना भरणी स्वच्छ करून थोडा वेळ उन्हात ठेवावी आणि त्यामध्ये मग सरबत भरून ठेवावं. सरबत जास्त दिवस छान टिकतं. साखर विरघळल्यानंतर आणखी 3 ते 4 मिनिटच फक्त मी सरबत उकळून घेतलेलं आहे. पाव चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर. मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर वापरलेली आहे. चवीनुसार मीठ. तुम्ही काळं मीठ सुद्धा वापरू शकता. मिक्स करते. आता रंग बदलेल. काळी मिरी पावडर, जिरे पावडर आणि मीठ घातल्यानंतर
फक्त मी 2 मिनिटच उकळून घेतलेलं आहे. सरबतचं मिश्रण तयार आहे. थंड करून घेते. टीप: आवळ्याचं सरबत बनवून झाल्याच्या नंतर थंडगार करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस ॲड करायचा. 1 लिंबाचा रस. लिंबाचा रस मिक्स करते. महत्त्वाची टीप आहे, गरम सरबत असताना लिंबाचा रस त्यामध्ये ॲड करू नये. मिक्स करून घेतलं. बाउल आणि स्ट्रेनर घेतलेला आहे. गाळून घेते सरबत. हे पहा, गाळून घेतलेलं आहे सरबत. भरणी स्वच्छ करून उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे. भरणीमध्ये सरबत ओतते. फ्रीजमध्ये खूप दिवस टिकतं सरबत. भरणीचं झाकण सुद्धा कोरडं करून घेतलेलं आहे. तुम्ही जास्त प्रमाणामध्ये सरबत बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता सरबत आपण भरणीमध्ये भरवून ठेवलं. आता आपल्याला सरबत थंडगार पाण्यामध्ये कसं बनवायचं बनवून दाखवते. एका प्लेटमध्ये थोडंसं लाल तिखट घेतलंय, थोडंसं मीठ, एक काचेचा ग्लास घेतलाय. लिंबू लावून घ्यायचा असा ग्लासला. लाल तिखट आणि मीठ लावते ग्लासला असं. ग्लासमध्ये बनवलेलं सरबत ओतते. चार चमचे बी सरबत घेतले. थंड पाणी मिक्स करते. स्ट्रॉ, आवळा सरबत. असं आवळ्याचं सरबत बनवायचं असेल तर रेसिपी स्किप न करता पहा. अगदी रेसिपी सोपी आहे. ज्याने कोणी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे. नमस्कार.